नमस्कार मंडळी. आज आपण एक इतिहासामध्ये कधी न घडलेली घटना पाहणार आहोत आणि आपण ही घटना पाहण्यासाठी जाणार आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये. नाशिक जिल्ह्यामध्ये ही घटना घडलेली आहे जी की ऐतिहासिक आहे. आतापर्यंत कुठेही अशी घटना घडलेली नाही. एक स्पेशल चाइल्ड म्हणावं लागेल, कारण आपण काही दिवसापूर्वी मुंबई येथून एक बातमी पाहिली होती की कलिंगड खाल्ल्यामुळे कुटुंबातील 4 व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आपण पाहिली. परंतु त्याचबरोबर तेलंगणा राज्यात देखील घडलं होतं की बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यामुळे त्यांना पॉइझनेशन झालं आणि कुटुंबातील 3 सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एक दुर्दैवी घटना अजून एक समोर येत आहे. दुःखद घटना समोर येत आहे नाशिक जिल्ह्यातून, जी की आतापर्यंत कधीही तुम्ही ती घटना ऐकलेली नसेल. नाशिक जिल्ह्यातील सत्य घटना जाणून घेऊया. नाशिक जिल्ह्यातील इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील ही घटना आहे. ज्या तरुणाचा मृत्यू झाला त्या तरुणाचं नाव आहे अथर्व द्विवेदी. अथर्व हा 20 ते 21 वर्षाचा मुलगा आहे आणि अथर्वने स्पेशल चाइल्ड असल्यामुळे त्याला काय खावं काय नाही हे समजलं नाही. आणि पोलिसांनी आतापर्यंत जो तपास केला त्यामध्ये अजूनही अद्याप हे कारण स्पष्ट समोर आलं नाही की त्यांनी हे पाऊल का उचललं. परंतु स्पेशल चाइल्ड होता अशी प्राथमिक माहिती समोर येते आणि काय खावं काय नाही हे त्याला समजलं नाही. आणि अथर्वने अंगाला लावण्याचा साबण हा अख्खाच्या अख्खा संपूर्ण साबून खाल्ला आणि त्यानंतर त्याची तब्येत बिघडली. तब्येत बिघडल्यानंतर कुटुंबियांना समजलं की तब्येत बिघडली. त्यांनी कोणताही विलंब उशीर न करता त्याला ताबडतोब त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. जिल्हा रुग्णालयामध्ये त्याला घेऊन जाण्यात आलं. त्या ठिकाणी पोलिसांनी त्याची प्राथमिक तपासणी केली, परंतु तोपर्यंत अथर्वचा मृत्यू झालेला होता. पोलिसांना ताबडतोब कळवण्यात आलं आणि पोलिसांना ज्या वेळेला डॉक्टर माहिती देत होते त्यावेळेला डॉक्टरांच्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टरांना देखील आश्चर्य वाटलं आणि धक्का बसला की अंगाची साबण खाऊन एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. जिल्हा रुग्णालयातील पोलीस देखील आणि डॉक्टर देखील हादरून गेले. इंदिरानगर पोलीस देखील चक्रावून गेले. यामध्ये अद्याप कारण स्पष्ट समोर झालेलं नाही, परंतु अंगाला लावण्याचे साबण खाल्ल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेने आज संपूर्ण नाशिक जिल्हा हळहळ व्यक्त करतोय. द्विवेदी कुटुंबावर कोसळलेला हा दुःखाचा डोंगर अतिशय हृदयद्रावक आहे आणि ही घटना समजतात नाशिक जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली. काळजी घ्या, सुरक्षित राहा, सतर्क राहा. या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन